लोकांकडून हे पाहावं लागेल. त्यानंतर महाविकास आघाडी कुठली अशा चर्चा सुरू झाल्या, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून ही तरतूद आहे का? पुढे महाविकास आघाडीची मोठ पुन्हा एकदा बांधली जाईल का? मी असं कधी म्हटलेलं नाही. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडतो आहोत की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हव्या, ही त्यांची भावना आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो. शरद पवारांचं एक वक्तव्य आहे की महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचीच नाही, ती सगळ्यांची आहे. शरद पवारांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे नव्या प्रदेशांची आणि आमची राजकीय भूमिका जरी वेगळी असेल तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू या परभणी शांत ठेवायला, महाराष्ट्र शांत ठेवायला असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र शांतच आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र स्तब्ध आहे, शांत बनण्यापेक्षा स्तब्ध आहे. महाराष्ट्र काही बोलतच नाहीये. बीड आणि परभणीमध्ये जी अशांतता आहे, माननीय पवारसाहेब तिकडे जाऊन आले, हे आपण पाहिलं असेल. आम्ही अद्याप जायचं आहोत, आम्ही यासाठी जात नाही, आम्हाला शांतता हवी. आणि पवारसाहेबांच्या पक्षाचे नेतेच मोर्चे आंदोलन करतायत, त्यांनी सांगायला पाहिजे. खून विसरून जा संतोष देशमुखचा, असं नाही.